हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही माहीतच असाल. फ्रेंड्स, मुले जेव्हा चिडचिड करतात, विनाकारण रडत राहतात, खाणे पिणे बंद करतात आणि आजारी पडतात, तेव्हा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागली आहे. काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात, पण शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी नाकारता येत नाही. शास्त्रासोबतच ज्योतिषशास्त्रात सुद्धा नजर लागणे आणि काढणे असे सांगितलेले आहे. ज्योतिषशास्त्रात नजर लागणे हे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांवरच नाही तर कोणत्याही व्यक्तीवर, नोकरी, व्यवसाय आणि घरावर सुद्धा परिणाम करू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईट नजर कशी लागते आणि ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिल्यांदा समजून घेऊया वाईट नजर कशी लागते. नवजात किंवा लहान मुलांना अनेकदा नजर लागते. खरं तर लहान मुलं निरागस आणि गोंडस असतात. ती सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतात. कुटुंबातील सदस्यांसोबतच इतर लोकही मुलांशी जोडले जातात. लोकांना कधीही मुलांचे नुकसान करायचे नसते, परंतु काही लोकांची दृष्टी जड असते, ज्यामुळे मुलांना नजर लागते. कधी कधी मुलांच्या डोळ्याचा रंगही बदललेला दिसून येतो. पण घरगुती उपायांनी तुम्ही मुलांना लागलेली वाईट नजर दूर करू शकता. आता आपण मुलांना लागलेली वाईट नजर दूर करण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया. पहिला उपाय आहे लाल मिरचीच्या मदतीने नजर उतरवणे. लाल मिरच्यांसोबत काही घटक एकत्रित करून मुलांची नजर काढण्याची परंपरा जुनी आहे. ज्योतिषशास्त्रात याचं वर्णन एक निश्चित उपाय म्हणून केलं आहे. बाळावरून 3 वेळा या लाल मिरची उतरवून जाळून टाकाव्या. हा उपाय हळूहळू प्रभाव दाखवू लागेल. दुसरा उपाय आहे तुरटी आणि मोहरी उतरवणे. जर तुमच्या मुलाची वाढ चांगली होत नसेल तर तुमच्या मुलावरून तुम्ही 7 वेळा मोहरी आणि तुरटी उतरवून टाका. मोहरी आणि तुरटी उतरवल्यानंतर ती जाळून टाका. यामुळे मुलाच्या विकासावरील वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो. तिसरा उपाय आहे कच्चे दूध श्वानाला पाजा. जर तुमचे बाळ नीट दूध पीत नसेल, सारखे रडत असेल, सारखी चिडचिड करत असेल तर एखाद्या शनिवारी बाळावरून कच्चे दूध 7 वेळा उतरवा आणि ते दूध एखाद्या श्वानाला पाजा. यामुळे बाळ दूध प्यायला सुरुवात करील. चौथा उपाय आहे पाणी आणि फुले उतरवा. जर मुले खूप रडत असतील आणि चिडचिड करत असतील तर रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि फुले ठेवा आणि ते पाणी आणि फुले मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा उतरवा. यानंतर ते पाणी एका कुंडीत टाका. यामुळे तुमच्या मुलांना लागलेली वाईट नजर कमी होईल. पाचवा उपाय आहे मीठ. मिठापासून नजर काढण्याचा हा उपाय खूप सोपा आहे. आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करताना आपल्या मुठीत थोडे मीठ घेऊन मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा फिरवा आणि ते मीठ पाण्यात सोडून द्या. पण लक्षात ठेवा, मीठ अशा पाण्यात टाका ज्या पाण्याचा रस्ता घराच्या बाहेर जातो. शेवटचा उपाय आहे दुधातील साखर. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलाला वाईट नजर लागलेली आहे तर तुम्ही दुधामध्ये थोडी साखर घालून ते दूध तुमच्या मुलावरून 7 वेळा उतरवा आणि नंतर उतरवलेलं दूध पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय देखील वाईट नजरेचा प्रभाव कमी करतो. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.